मुसळधार पावसानं आता इशारा दिलेला आहे हवामान विभागानं। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्या ठिकाणी खरं तर पावसाची सध्या रिपरिप सुरू आहे। कुडाळ आणि कणकवलीमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना सुद्धा पूर आल्याचं बघायला मिळत आहे। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। त्याच अनुषंगाने आपण सिंधुदुर्गात जर पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये एकंदरीत येलो अलर्ट जारी केलेला आहे। पण रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने काहीची सकाळी विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे सध्या नद्यांची रात्रीच्या पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे एकंदरीत। आणि त्यानंतरच आपण जर पाहिलं तर नदी जी जानवली नदी आहे त्या नदीच्या पात्राच्या पाण्यामध्ये वाढ झालेली आहे। वाहतूक जी नदी जी आहे ती ओसंडून भरून वाहत आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतं। आणि सध्याच्या परिस्थितीवर जर पाहिलं तर कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आला आहे। रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे। रत्नागिरीत देखील सध्या परिस्थिती पाहिली तर रत्नागिरीमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे, पण ढगाळ वातावरण सकाळपासून एकंदरीत दिसत आहे। आणि कोकणामध्ये पाऊस आता जोराचा सुरू होत आहे दिसतो आहे। मध्येच थोडी विश्रांती घेतो आणि पुन्हा पावसाची ही रिपरिप आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा आपल्याला दिलेला इथे पाहायला मिळत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।